भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 42वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरु सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुभ्यो नमः. शिवस्तुती. भाललोचन 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 धावरे, भाललोचन 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 पावरे, क्षीरसागर मंथिती सुर घेऊनी असुरासवे, लाभली रत्ने बहु नच घेतली परिती भवे, कालकूटच सेविले इतरास वाटुनी संपदा, श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा, भाललोचन 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 धावरे, भाललोचन 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 पावरे. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर, साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी, ठाके हो प्रभु प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण काल पंधराव्या अध्यायापर्यंत पाहिले. स्वर्गावर बलीचं राज्य होतं आणि साहजिकच माता आदिती खूप तिला दुःख होतं. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित राजा, जेव्हा देवता अशा प्रकारे पळून जाऊन लपल्या तेव्हा दैत्यांनी स्वर्गावर अधिकार गाला आणि देवमाता आदितीला खूप दुःख झाले. ती अनाथ झाल्यासारखी झाली. खूप दिवस पर्यंत कश्यप मुनींची समाधीच उतरत नव्हती. ती एकदाची उतरली तेव्हा ते आदितीच्या आश्रमात आले. तिथे सुख नाही, शांती नाही, सगळीकडे उत्साहहीन वातावरण पाहिलं. कुठंही सजावट नव्हती. म्हणजे दुःखाचं प्रचंड सावट तिच्या आश्रमात बघून ते खूप आश्चर्यचकित झाले. माता आदितीने त्यांना आसन दिले आणि सत्कार केला आणि तिची उदासीनता पाहून ते म्हणाले की अगं असं काय झालंय कल्याणी, ह्या वेळे काही विपत्ती आली आहे का तुझ्यावर, का तू काही धर्मपालन करण्यास चुकली आहेस, काळाच्या भयंकर जबड्यात अडकलेल्या लोकांचे काही अमंगल होते का, की तुझ्याकडनं म्हणजे गृहस्थाश्रमाला योग्य असा जो अतिथी धर्म आहे तो करण्याला तू चुकली आहे म्हणून तुला त्याचा खेद होतोय. योगाचे फळ देणारा जो असू शकतो गृहस्थाश्रम, त्यात तुझी काही चूक झाली आहे का, धर्म अर्थ काम सेवनात कोणत्याही प्रकारचे विघ्न येत आहे का, म्हणजे त्या कुटुंबाच्या काळजीमुळे तू व्यग्र आहेस. मला एखादा तुझ्याकडून सत्कार न पाहून गेलेल्या अतिथीने तुला काही म्हणजे अपशब्द बोललाय का, तुझ्यावर काही त्याने आक्षेप घेऊन म्हणजे काय म्हणतात छाप वगैरे दिलाय का, अशा अनेक प्रश्न ते विचारतात. किंवा तू अतिथीला आल्यावर पाणीच दिलं नाहीस असं घडलंय का. जर असं करून पाणी न देता जर एखादा माणूस परत गेला तर ते घर अवश्य गिधाडांच्या घरासमान आहे, हे जाता जाता ते सांगतायत कश्यप मुनी आपल्या पत्नीला. मग प्रिय संभव आहे की माझ्या बाहेर जाण्याने तुझे चित्त उद्विग्न झाले असेल. मी बरेच काळपर्यंत समाधीमग्न होतो, त्यामुळे तुला काळजी लागली आहे का. तू वेळेवर हविष्यान्नाचे अग्नीमध्ये आहुती
अग्निहोत्र करत होतीस ना, हविष्यानं दान देत होतीस ना, त्यात काही त्रुटी राहिली का? सर्व देवमय भगवंताचे मुख आहे. ब्राह्मण व अग्नी, गृहस्थ पुरुष जर ह्या दोघांची पूजा करेल तर त्याला सर्व लोक प्राप्त होतात. जो समस्त कामता पूर्ण करणार आहे, त्यात तुझी काही त्रुटी लागली का? प्रिये, तुझा हा अप्रसन्न चेहरा किंवा उदासीन वृत्ती मला क्लेशकारक करत आहे. माझे त्यामुळे चित्त अस्वस्थ झाले आहे. सर्व तुझी मुले कुशल मंगल आहेत ना? एवढं सगळं विचारल्यावर आदिती म्हणते, भगवन, ब्राह्मण, गाय, धर्म, आपली दासी सर्वजण कुशल आहेत. हे माझ्या स्वामी, हा गृहस्थ आश्रमच आहे. धर्म अर्थ कामाच्या साधनेत परम सहाय्यरत आहे. हे प्रभू, आपले निरंतर स्मरण करत मी माझी वाटचाल करते आहे आणि कल्याण कामनेने अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक, दुसरे येणारे याचक अशा कुणाचाही मी कधीही तिरस्कार केला नाही. यथायोग्य सत्कार करत मी कर्म करत आहे. हे भगवन, जेव्हा आपल्यासारखे प्रजापती मला अशा प्रकारचा प्रश्न करतात तेव्हा माझ्या मनाची कोणची अशी गोष्ट आहे की ती पुरी होऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही सर्व काही द्यायला मला समर्थ आहात असं अप्रत्यक्षपणे ती सांगते. हे आर्यपुत्र, मी सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असू दे, ती आपलीच संतान आहेत, जी आपली प्रजा आहे, आपल्या संकल्पापासून उत्पन्न झालेली आहेत, ते शरीरापासून उत्पन्न झाली आहेत. हे भगवन, यात संदेह नाही की आपण सर्व संतानांप्रती, मग ते असुर असोत, म्हणजे माझी बहीण दिती, तिचे मुलं दैत्य किंवा असुर असोत, किंवा माझे पुत्र देव असोत, त्यांच्या दोघांप्रती आपला भाव मात्र समान असतो. आपण एकसारखे वागवता. स्वयं परमेश्वरच आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करतात. हे स्वामी, मी आपली दासी आहे. आपण माझ्या भलाईच्या संबंधात विचार करा. मर्यादा पालक प्रभू, शत्रूंनी आमची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाण हिसकावून घेतले. आता ती मूळ मुद्द्याला येते आणि ती सांगते की मी आनंदात असायचं कारणच नाही. माझी मुलं सगळे म्हणजे त्यांची दैन्यावस्था आहे. आज कुठेतरी तोंड लपवून ते राहत आहेत. माझ्या सवतीच्या मुलाने, म्हणजे त्यांच्या वंशाने हे संपूर्ण स्वर्गावर राज्य केलंय, आधिपत्य मिळवलंय आणि त्यांना देशोधडीला लावलंय. अशा वेळी मी आनंदी कशी असेन? तर त्यासाठी मला काहीतरी, तुमच्या मदतीशिवाय मी काही करू शकत नाही. मला असा काहीतरी हे हवंय की ज्याने त्यांचं दुःख दूर होऊ शकेल. शुकदेवजी सांगतात, आदितीने जेव्हा कश्यपजींना ही प्रार्थना केली तेव्हा ते विस्मित होऊन म्हणाले की फार आश्चर्याची गोष्ट आहे. भगवंताची माया किती प्रबळ आहे. कुठे पंचभूतांनी बनलेले अनात्म शरीर आणि कुठे प्रकृतीच्या अतीत परमात्मा, आत्मा स्वरूप परमात्मा. कोणी कोणाचा पती नाही की पुत्र नाही. मोहच माणसाला नाचवीत असतो. हे प्रिय, संपूर्ण प्राण्यांच्या हृदयात विराजमान आपल्या भक्ताचे दुःख मिटवणारे जगद्गुरु भगवान वासुदेवाची आराधना कर. एकमात्र भगवान ह्या सगळ्या दुःखातून तुला दूर करतील. ते खूप दीनदयाळू आहेत. श्रीहरी तुझ्या सर्व कामना पूर्ण करतील. माझा तर हा भक्कम निश्चय आहे की भगवत भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. ती कोणत्या रूपात फल दिल्याशिवाय राहतही नाही. याशिवाय दुसरा काहीच उपाय नाही. आदितीने विचारले, भगवन, मग मी भगवत जगदीश्वरांची आराधना कशी करू? सत्यसंकल्प प्रभू माझे मनोरथ पूर्ण करतील. कारण मला माझ्या मुलांना पुनश्च राज्य प्राप्त करून द्यायचंय. माझ्या पुढे एवढंच ध्येय आहे की स्वर्गाचं गेलेलं राज्य माझ्या मुलांना पुन्हा द्यायचं. तर मला मी प्रार्थना करते की कसंही करून कोणचंही व्रत सांगा, कोणताही सत्यसंकल्प सांगा किंवा काहीही अशी उपासना सांगा की ज्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि माझ्या मुलांप्रती त्यांचा प्रेम वाढेल आणि पुनश्च एकदा ते कृपा करून त्यांना स्वर्गाच्या आसनावर आरूढ करतील. तेव्हा ते म्हणतात की ब्रह्माजींनी मला एक गोष्ट, म्हणजे जेव्हा मला संतान कामना झाली तेव्हा मी ब्रह्माजींना एक प्रश्न विचारला होता. म्हणजे मी तुला एक पूर्वकाळची गोष्ट सांगतो म्हणून ते स्वतःच आपल्या पत्नीला सांगतात. मग त्यावेळेस भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी मला एक व्रत सांगितलं.
ते व्रत मी तुला आज सांगतो. फाल्गुनाच्या शुद्ध पक्षात 12 दिवस पर्यंत केवळ दूध पिऊन राहायचे. म्हणून या व्रताचं नाव पयोव्रत असं आहे. पयो म्हणजे दूध, आणि त्याचं व्रत घ्यायचं. परमभक्तीने भगवान कमलनयनाची पूजा करायची. अमावस्येला शक्य असेल तर डुकरांनी खोदलेल्या मातीने शरीर मळायचे, लेपायचे, नदीत स्नान करायचे, म्हणजे आदल्या दिवशीच. उद्यापासून व्रत चालू करायचे, त्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला हे सगळं करायचं. डुकरांनी उकरलेल्या मातीला खूप महत्व आहे, अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या 12 अक्षरांचा जप करायचा. हे देवी, प्राण्यांना स्थान देण्यासाठी वराह भगवंतांनी रसातळातून उद्धार केला, भूमीचा उद्धार केला. तुला माझा नमस्कार आहे, तू माझ्या पाप्यांना नष्ट कर, असं म्हणत तेच अंगाला माती विलेपन करायची. कारण ती पवित्र माती आहे असं समजून त्याच्यावर प्रक्रिया करत आपण एकीकडं संस्कार करत हे सगळं करायचंय. देवी, प्राण्यांना स्थान देण्यासाठी वराह भगवंताने त्यानंतर आपल्या नित्य व नैमित्तिक नियम पुरे करून मूर्ती, वेदी, सूर्य, जल, अग्नी, गुरुदेवांच्या रूपात भगवंताची पूजा करायची. आणि मग अंतर्यामी प्रभू त्यांना स्मरून त्यांची स्तुती करायची की तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही सर्वत्र विराजमान आहात, आपण अव्यक्त आहात, सूक्ष्म आहात, म्हणजे सर्वांचे सांख्यशास्त्राचे वगैरे प्रवर्तक आपण आहात. म्हणजे सगळ्यांनाच सगळं काही मी जाणतो, पण त्या तुम्हाला शरण जायचं, त्यांना पुन्हा पुन्हा स्तुती करायची, नमस्कार करायचा, शरण जायचं. आणि शक्य असेल तर त्याचं मातीपासून किंवा शाडूपासून एक विग्रह मूर्ती बनवायची आणि विष्णू भगवंताची, आणि त्याच्या पुढे स्तवन करायचं, त्याच्यावर दुधाने वगैरे अभिषेक करायचा, गंध, पुष्पमाला वगैरे सगळं अर्पण करायचं, त्याच्या तिथं नैवेद्य दाखवायचा, आचमन करायचं. कमीत कमी 108 वेळा आणि 1 सहस्त्र वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने जप करायचा. या मंत्राचा भगवान ऋषिकेशांचे आवाहन प्रथमच करून घेऊन मग पाद्यपूजा, आचमन आदीद्वारा श्रद्धापूर्वक मन लावून ही सगळी पूजा करायची. आणि मग देवाला, भगवंतांना वस्त्र अर्पण करायचे, यज्ञोपवीत अर्पण करायचं, विभिन्न फुलांचे वगैरे आभूषण घालायची, आणि छान धूप दीप लावायचा आणि आरती करायची. त्याच्या पुढे दिवा लावायचा, निरांजन तेवत ठेवायचं. आणि शक्य असेल तर दुधात शिजवून तूप व दूध यांनी मिसळलेल्या साळीच्या तांदुळाच्या भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याचेच 12 अक्षरी मंत्राने हवन करायचे. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत स्वाहा ओम म्हणायचं, स्वाहा म्हणायचं, पुढं असा जप करत हवन करायचं. त्या नैवेद्यास भगवत भक्तात वाटायचं, उरलेलं असेल ते स्वतः घ्यायचं. आचमन व पूजेनंतर देवाला नैवेद्य झाला, आता त्यांना तांबूळ दाखवायचा आणि संभावना करायची. खूप भगवंताची स्तुती करून परिक्रमा करायची, प्रेमाने आनंदाने जमिनीवर दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे झोपून नमस्कार करायचा. देवाच्या जे विग्रह मूर्तीवर घातलेलं असतं, पार्थिव मूर्तीवर, ते निर्माल्य उचलायचं, ते आपल्या मस्तकी लावायचं, नंतर विसर्जन करायचं. कमीत कमी 2 ब्राह्मणांना खिरीचे जेवण द्यायचं, दक्षिणा आदीने त्यांचा सत्कार करायचा, त्यांच्या आज्ञेने इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वीकार करायचा. असं प्रातःकाळी स्नानादी पूर्वे कर्म करून रोजच्या रोज 12 दिवस पर्यंत आपण प्रसाद ग्रहण करताना स्वतःनी फक्त दुधावर राहायचं, बाकीच्यांना हे सर्व द्यायच्या गोष्टी आणि यथेच्छ खायला द्यायचं. म्हणजे आपण कुठेही कमी पडता कामा नये, ते संतुष्ट झाले पाहिजेत, भरभरून दक्षिणा द्यायची. हे सर्व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत व्रत करायचं. या काळामध्ये ब्रह्मचर्याने राहायचं, भूमीवर झोपायचं, त्रिकाल स्नान करायचं, खोटं बोलायचं नाही,
पापी लोकांशी बोलायचं नाही, पापाबद्दल बोलायचं नाही, किंवा मोठ्या भोगांचा त्याग करायचा, लहान मोठ्या भोगांचा त्याग करायचा, कोणत्याही प्राण्याला कष्ट पोचवायचे नाहीत. असे त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणाकडून भगवान विष्णूंना शास्त्रोक्त पंचामृताने अभिषेक करायचा. त्या दिवशी धन संकोच सोडून भगवंताची फार मोठी पूजा करायची. दुधात तांदूळ म्हणजे चरू शिजवायचा आणि विष्णू भगवंता प्रित्यर्थ अर्पण करायचा. अत्यंत एकाग्र चित्ताने जे शिजवलेल्या चरूद्वारे भगवंता प्रित्यर्थ यजन केले पाहिजे, यजन म्हणजे करायचे, आणि त्याला प्रसन्न करणारे गुणयुक्त स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करायचे. म्हणजे अतिशय सुरेख असं त्यांनी हे सांगितलंय की हे सगळं व्रत 12 दिवस पर्यंत करायचं, आणि मग ते व्रत संपन्न झाल्यावर प्रभूच्या कृपेची अभिलाषा धरून त्या व्रताचं उद्यापन करायचं, आणि मग देव तुझ्यावर नक्की कृपा करतील. पण 12 दिवसात कुठलंही थोडंही पाप होऊ द्यायचं नाही, विचाराने नाही, मनाने नाही, दुरान्वयाने देखील नाही, असं सगळं ते सांगतात. आणि ही खूप आनंदी होते. ते म्हणतात देवाचं रंजन करताना अगदी गाणं वाजवणं, वाद्य म्हणजे वाजवायची, किंवा अगदी नृत्य करावं लागलं, ते तुला जमलं तर नाच गाण्याने सुद्धा देवाला मनोरंजन कर, या भगवंताची पूजा कर. नंतर स्तुती आणि षष्ठी वाचनाने देवाची पूजा करायची. म्हणजे त्याचे हे वेगवेगळे प्रकार सांगितलेत की नाच गाणं, गाणं वाजवणं, स्तुती स्वस्ती वचन आणि स्वस्ती वाचन आणि भगवत कथा आणि भगवत पूजा, अशा वेगवेगळ्या प्रकाराने भगवंताला आनंद द्यायचा, त्याला प्रसन्न करण्यासाठी धडपड करायची. ही भगवंताची श्रेष्ठ आराधना आहे. म्हणून याचे नाव पयोव्रत. हे ब्रह्माजींनी मला जसं सांगितलं तसं मी तुला सांगतो, असं कश्यपजी आपल्या पत्नी आदितीला म्हणतात. देवी, तू खूप भाग्यवान आहेस. आपल्या इंद्रियांना वश करून शुद्ध भाव श्रद्धापूर्वक चित्ताने या व्रताचे नीट अनुष्ठान कर आणि आपल्या अविनाशी भगवंताची आराधना कर. ह्याद्वारे अविनाशी अव्यक्त अशा भगवंताची श्रेष्ठ ही आराधना कर. एक कल्याणी, हे व्रत भगवंताला संतुष्ट करणारे आहे. म्हणूनच याचे दुसरे नाव सर्वयज्ञ किंवा सर्वव्रत असे आहे. हे तपस्यांचे सार आहे. हे मुख्य दानांचे दान आहे, ज्यामुळे भगवान प्रसन्न होतात. अतिशय शीघ्रतेने 12 दिवसातच देव प्रसन्न होतात. खरे तर उत्तम व खरे नियम आहेत, तेच उत्तम यम होय. वास्तविक तपस्या, दान, व्रत व यज्ञ होय. यासाठी देवी संयम श्रद्धेने या व्रताचे अनुष्ठान कर. म्हणजे माझे तुझ्यावर म्हणजे खूप तुला शुभेच्छा देतात ते आपल्या पत्नीला, आणि म्हणतात देव नक्की तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझ्या इच्छा कामना जी असेल ती पुरी करतील. कश्यपजींनी असा उपदेश केल्यावर अतिशय आपल्या संपूर्ण सर्वांगाचे कान करून माता आदिती हे सर्व ऐकत असतात. त्यांना इतका आनंद होतो. सावधानतेने त्यांनी हे सगळं व्रत ऐकलेलं असतं. म्हणजे बुद्धीला सारथी बनवून मनरूपी लगामाने जे दुष्ट इंद्रिय रूपी घोड्यांना वश करून एकनिष्ठ बुद्धीने भगवान पुरुषोत्तमाचे चिंतन करायचे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून एकाग्रपणाने त्याने पयोव्रताला आरंभ करतात आणि ते पयोव्रत निष्ठेने करतात माता आदिती. कारण त्यांना एकच दिसत असतं की आपल्या मुलांना पुनश्च राज्य आपण मिळवून द्यायचं, आणि त्यासाठी अधिष्ठान ईश्वरीय शक्तीच पाहिजे तर ते टिकेल, हा त्यांचा विश्वास असतो. आणि म्हणून त्यांनी ते सुरू करतात. 13व्या दिवसाच्या आतच त्यांना भगवान दृष्टांत देतात. त्यांच्या पुढे स्वप्नात त्यांना दिसतात की पितांबर धारण केलाय, चतुर्भुज भगवान आहेत, शंख चक्र गदा त्यांनी घेतले. आपल्या डोळ्यासमोर भगवान सहसा प्रकटले असं वाटून त्या तत्काळ उभ्या राहतात. म्हणजे सगळं हे त्यांना झोपेतच स्वप्नात असतं, त्यांना त्या तिथं त्यांच्या समोर उभ्या राहतात. पुन्हा जमिनीवर पालथी पडून साष्टांग दंडवत घालतात आणि उठून पुन्हा हात जोडून भगवंताची स्तुती करतात. म्हणजे तो स्तुती करायचा प्रयास करतात, परंतु डोळ्यात आनंद असे येतात, कारण आपल्या ह्या
एवढं आपण व्रत केलं, ते व्रत आपल्याला व्यवस्थित झालं आपल्याकडनं, आणि भगवान प्रकट झाले आपल्या समोर दिसत आहेत, हे सर्व त्यांच्या बुद्धीत चालू असल्यामुळे ते तोंडातनं शब्दच फुटत नाही. इतकं डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात, कंठ दाटून येतो, आणि समोर तर भगवान उभे असतात. सारे अंग पुलकित होत होते. दर्शनाच्या आनंदोल्लासाने अंग थरथरायला लागलं आणि बोलता येईना, त्या चुप उभ्या राहिल्या. देवी आदिती आपल्या प्रेमपूर्ण डोळ्यांनी फक्त भगवंताकडं पाहू लागल्या. यज्ञपती जगतपती परमात्म्यास मग त्या जणू काही म्हणजे त्या नुसतं आपल्या डोळ्याने त्यांचं दर्शन पितायत, त्यांना प्रत्यक्ष घेतायत, म्हणजे काय करतायत हे त्यांना कळत नव्हतं. अशी एक विलक्षण अवस्था, निर्मुख अवस्था अशी त्यांची झाली. आणि मग स्वतःला त्यांनी 2 मिनिटं डोळे बंद करून शांत केलं आणि मग त्या गदगद वाणीने स्तुती करायला सुरुवात झाली. आदितीरुवाच यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थश्रवण मंगल नामधेय आपन्न लोक दयाद्य शौन क्रुधीश भगवन्नसी दीननाथ. हे प्रभू, आपण यज्ञाचे स्वामी आहात. सर्वजण स्तुती करताना हा लक्षात घेण्यासारखा भाग आहे. प्रत्येक वेळी भगवंताची दर्शन झाल्यावर कोण्याही भक्ताने स्तुती करताना पहिल्यांदा भगवान यज्ञपुरुष आहात हाच उल्लेख केला. इथं माता आदिती पण त्यांना दर्शन झाल्यावर तेच म्हणतायत की आपण यज्ञांचे स्वामी आहात. स्वतः यज्ञ भवसागर तरून जातात. आपले यश श्रीवाण कीर्तनामध्ये सुद्धा लोक संसारातून तरून जातात. आपल्या नामाच्या श्रवणाने कल्याण होते. आपण दिनांचे स्वामी आहात, आपण आमचे कल्याण करा. आणि मग त्यांचं पुन्हा पुन्हा भरपूर स्तुती करतात. प्रभू अनंत जेव्हा आपण प्रसन्न होता तेव्हा माणसाला ब्रह्माजींप्रमाणे दीर्घ आयुष्य, दिव्य शरीर, अभिष्ट वस्तू, अतुलनीय धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळाचं राज्य हवं ते देता. मग आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कामनांचं काय, आम्ही तर शत्रूवर विजयाची कामना केली आहे, असं न कळत आपली इच्छा, सुप्त इच्छा त्या बोलतात. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, जेव्हा आदितीने अशा प्रकारे कमलनयन भगवंताची स्तुती केली तेव्हा समस्त प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या, त्यांची गती विधी जाणणाऱ्या भगवंताने ही गोष्ट म्हटली की हे देवतांचे जननी आदिती, तुझ्या चिरकालीन अभिलाषेस मी जाणतो. हेही मी जाणतो की तुझ्या मुलांचे राज्य शत्रूंच्या मुलांनी घेतले, संपत्ती हिसकावून घेतली, स्वर्गलोकातून तुम्हाला हाकलून लावले. पण तुझी इच्छा आहे की युद्धात तुझी मुले त्या मस्तवाल व बली अर्थात बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी. तेव्हा तू त्यांच्याबरोबर भगवंताची उपासना कर. तुझे असेही स्वप्न आहे की इंद्रादींकडून जेव्हा शत्रूंना मारले जाईल तेव्हा त्यांच्या दुःखात स्त्रियांना रडताना पाहावे. हे आदिती, तुझी इच्छा असो की नसो, तुझी मुले धन व शक्तीने समृद्ध व्हावी, त्यांची कीर्ती ऐश्वर्य परत व्हावे, त्यांनी स्वर्गावर अधिकार जमवून विवाह करावा, हे तुझ्या मनात आहेच. म्हणजे पण ते म्हणतात की तुझी ती मी सर्व जाणतोय. हे देवी, असुर सेनापती ह्यावेळेस जिंकले जाऊ शकणार नाहीत असा निश्चय आहे, कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. ह्यावेळी जर त्यांच्याशी लढाई केली तर निश्चित अपयश आहे. तरी पण देवी, तुझ्या या अनुष्ठानाने मी प्रसन्न आहे, म्हणून मला ह्या संबंधात काही ना काही उपाय हुडकावा लागेल. कारण की माझी आराधना व्यर्थ जाता कामा नये, त्याच्या श्रद्धेने फळ अवश्य मिळेल. तू आपल्या मुलांच्या रक्षणासाठी विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा केली, स्तुती केलीस. मी अंशरूपाने कश्यपजींच्या वीर्यात प्रवेश करेन आणि तुझा पुत्र बनून तुझ्या संतानांचे रक्षण करेन. हे कल्याणी, आपले पती कश्यपामध्ये मला ह्या रूपात स्थित पहा, असं म्हणून ते स्वतःच चतुर्भुज रूप तिच्या पुढं जे प्रकट झालंय ते नीट न्याहाळून पहा आणि मीच तुझ्या पतीच्या रूपात आहे असं स्मरण ठेव, असं तिला सांगताय. आणि त्या निष्पाप प्रजापतीची सेवा कर. हे देवी, पहा, कोणी विचारल्यावर सुद्धा ही गोष्ट दुसऱ्यांना सांगू नकोस. देवतांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके जास्त ते सुखल होते.
म्हणजे माझं दर्शन झालंय, मी भेटलोय, मी सगळं तुला सांगतोय, या कुठल्याही गोष्टीचा पुनरुच्चार करू नकोस, फक्त फळ घे. शुकदेवजी सांगतात, इतके बोलून भगवान अंतर्धान पावले. आपल्या आणि आपल्या गर्भातून ते जन्म घेणार या कल्पनेने पोटाला हात लावत आधी ती जागी होते आणि ते खूप स्वप्नाने खूप आनंदित होतात. आदिती माता वास्तविक ही किती दुर्लभ गोष्ट आहे. त्या अतिशय प्रेमाने आपल्या पतिदेवांच्या, त्यांना भगवंताचा शब्द हा म्हणजे त्याच्या पुढे काही पर्यायच नाही, तेच करायचं. हे उत्तम आपल्या कल्याणाची वाणी आहे. मग त्या पतींची सेवा सुरू करतात. कश्यपजी सत्यदर्शी होते, त्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. आपल्या समाधी योगाने त्यांनी जाणले की भगवंताचा अंश माझ्यात प्रविष्ट झालाय. कारण आधी तो त्यांच्या वीर्यातून माता आदितींकडे येणार आहे असं सांगितलेलं असतं. आणि तो म्हणजे त्यांच्यात ते तेज आले हे ते जाणत असतात. ज्याप्रमाणे वायू काष्ठात अग्नी आधान करतो, त्याप्रमाणे समाहित चित्ताने कश्यपजींनी वीर्य आदितीच्या गर्भात आपल्या तपस्येद्वारे त्या चिर संचित वीर्यास आराधनेने पोचवले. जेव्हा ब्रह्माजींना ही गोष्ट माहीत झाली की आदितीच्या गर्भात स्वयं अविनाशी भगवान आलेत, तेव्हा भगवंताच्या रहस्यमय नावाने ते माता आदिती पुढे येऊन तिच्या गर्भाची स्तुती करायला लागले. ते म्हणाले, समग्र कीर्तीचे आश्रयस्थान भगवान, आपला विजय असो. एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळेस भगवंताचं नाम असू दे किंवा भगवंताचं स्वरूप असू दे, थोडी जरी झलक असू दे, तर त्या माणसाला लोक आपोआप नमस्कार करायला लागतात. म्हणजे आप्पांच्या उदाहरण तर आमच्या समोर आहे. आप्पा रस्त्याने चालले की अनेक लोक अचानक नमस्कार करायचे. म्हणजे रस्त्याने जाणारे वारकरी वगैरे सुद्धा, की ज्यांना आप्पा कोण आहेत माहित नव्हतं, असे लोक सुद्धा पटकन नमस्कार करायचे. गोंदवलेकर महाराजांनी तर तसं सांगितलंच आहे समक्ष. मी लहान वयाने होतो, मी माझी साधना करायला गेले असताना परत येत होतो, तर वाटेत कित्येक लोकांनी त्यांचा आदर सत्कार केला. बाहेरनं घराच्या वरनं महाराज येत होते. त्या एका स्त्रीला असं वाटलं की या मुलाला घरात बोलवावं आणि त्याची म्हणजे पूजा वगैरे करावी. त्यांनी महाराजांना घरात बोलवलं, त्याची पाद्यपूजा वगैरे केली, त्याला छान जेवण खायला घातलं. काय काय खातोस, काय आवडतं विचारलं. आणि आता कुठं चाललोस? गोंदवल्याला. हे कुठं आलं रे गोंदवलं? तर साताऱ्याजवळ म्हणजे पंढरपूर साताऱ्याच्या रस्त्यावर आहे. आणि हे महाराष्ट्रात वगैरे असं सांगतात. आणि मग ते म्हणजे हे इतकं उपजत आणि सहज भावना जगाची असते. आता हे ब्रह्माजी तर प्रत्यक्ष भगवंताचे त्यांना माहिती आहे, ज्ञात आहे की भगवान कुठं अवतार घेणार. आणि जरी म्हणजे ब्रह्मदेव नसले, बाकी कोणी असलं तरी त्या माणसाला अशा ठिकाणी आपोआप नतमस्तक व्हावं वाटतं जिथं ईश्वर अवतार असतो किंवा ईश्वर अंशावतार असतो ईश्वराचा. तसंच इथं ब्रह्मदेवांना भयंकर आनंद झालाय. ते माता आदिती समोर येऊन स्तुती करतायत की समग्र कीर्तीचे आश्रय भगवान, आपला जय जयकार असो. अनंत शक्तीचे अधिष्ठान, आपल्या चरणी नमस्कार असो. त्रिगुणांचे नियामक, आपल्या चरणी माझा वारंवार नमस्कार असो. कृष्णीच्या पुत्र रूपात उत्पन्न होणाऱ्या, वेदांचे समस्त ज्ञान आपल्या आत ठेवणाऱ्या हे प्रभू, आपण विधाता आहात. आपण सर्वत्र जीवांच्या अंतःकरणात विराजमान असता. अशा विश्वव्यापक देवास माझा नमस्कार असो. चराचर प्रजा आणि प्रजापतींना पण निर्माण करणारे आपण आहात, अर्थात मूळ कारण आहात. हे देवादिदेव, ज्याप्रमाणे पाण्यात बुडवणाऱ्या नौका सहारा होते, बुडणाऱ्यास नौका सहारा होते, तसेच स्वर्गातून पळवून लावलेल्या देवतांना आपणच एकमात्र आश्रय आहात. या एका अतिशय म्हणजे उच्च भावनेने आपण माता आदितीच्या गर्भामध्ये प्रवेश केलाय. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वंदन करतो. म्हणून ब्रह्मदेव माता आदितीला वंदन करतात पुन्हा पुन्हा. आणि मग ती सगळं 9 महिने पूर्ण होतात, स्तुती करतात. त्यानंतर एकदा ब्रह्मदेवानंतर शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अशा प्रकारे ब्रह्माजींनी शक्ती व लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्म मृत्यू रहित भगवान आदितीच्या समोर प्रकट झाले.
ऋषी मुनींनी पण नंतर स्तुती केली आहे. आणि नंतर देव त्या स्तुतीने प्रसन्न होऊन मातेसमोर प्रकटले. म्हणजे तिचा हा संपूर्ण गर्भवास संपला 9 महिन्याचा आणि त्यानंतर ते तिच्या समोर प्रकटलेत. भगवंताला 4 हात होते, शंख चक्र गदा पद्म सर्व जवळ होते. कमलासमन कोमल मोठमोठे डोळे होते. पितांबर झळझळत होता. श्यामवर्णाचे शरीर होते. मकराकृती कुंडलांच्या कांतीने मुखकमलाची शोभा अतिशय उल्लसित करत होती. वक्षस्थलावर श्रीवत्साचे चिन्ह होते. हातात कंगन होते. भुजांमध्ये बाजूबंद होते. मस्तकावर मुकुट होता. कमरेला कमरपट्ट्यांच्या साखळ्या होत्या. चरणात सुंदर नुपूर झगमगत होते. म्हणजे भगवंतानी गळ्यात स्वरूपभूत वनमाला धारण केल्या होत्या, ज्याच्या चारही बाजूला झुंडीच्या झुंडीने भुंगे गुंजारव करत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी सुशोभित होता. त्यांच्या अंगकांतीने कश्यपांच्या पत्नीचा आदितीचा तो आश्रमाचा म्हणजे अंधकार नष्ट झाला. विलक्षण प्रकाश पडला. खूप सुंदर असा प्रकाश होता. म्हणजे हजारो सूर्याचं तेज असेल असं वाटावं इतका लखलखीत प्रकाश होता. हे काय, त्यावेळी सर्व दिशा निर्मल झाल्या. नदी सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेचे हृदय आनंदाने आपोआप म्हणजे उचंबळून आले. प्रत्येकाला आनंदाचे भरते आले. ऋतू एकदम सगळ्या ऋतूंनी आपलं उत्तमत्व प्रकट केलं. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, गौ, देवता, द्विज, पर्वत सर्वांच्या हृदयात हर्षाचा संचार झाला. परीक्षित, ज्यावेळी भगवंताने जन्मग्रहण केला त्यावेळी चंद्रमा श्रवण नक्षत्रात होता. भाद्रपद मासातली शुद्ध पक्षातली श्रवण नक्षत्रातली द्वादशी होती. अभिजित मुहूर्तावर भगवंताचा जन्म झाला. सर्व नक्षत्रे तारे भगवंताच्या मंगलमय सुव्रत म्हणजे सुरुवात केली. मग त्या सर्व नक्षत्रांनी अतिशय उच्चीचे नक्षत्र होते भगवंताच्या जन्माच्या वेळी. ही अभिजित नक्षत्र हे जवळजवळ सर्व अवतारांच्या वेळेस, राम अवताराच्या वेळेसही अभिजित नक्षत्र होतं. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराच्या वेळेस अभिजित नक्षत्र होतं. आता ह्या भगवंताच्या बटूचा अवतार हा जो वामन अवतार झालाय ह्याही वेळे अभिजित नक्षत्र आहे. हे परीक्षित, ज्या तिथीला भगवंताचा जन्म झाला त्याला विजया द्वादशी असं म्हणतात किंवा वामन द्वादशी म्हटलं जातं. जन्माच्या वेळी सूर्य आकाशाच्या मध्यान्नी जन्म झालाय, मध्यभागी होता. भगवंताच्या अवताराच्या वेळेस शंख, ढोल, मृदुंग, डफ, नगारे जोरजोरात वाजायला लागले. तुताऱ्यांनी खूप म्हणजे प्रचंड आनंद व्यक्त करू लागले. तुतारे वाजून अप्सरा प्रसन्न होऊन नाचायला लागल्या. गंधर्व गाऊ लागले. सिद्ध, विद्याधर, किमपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, मुख्य देवगण सर्वजण नाचू गाऊ लागले. आदित्य म्हणजे तिचा आश्रम अत्यंत फुलांनी आणि भरपूर पुष्पवृष्टी केली. त्याने सगळा आश्रम भरून गेला. जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून हा परमपुरुष प्रकटला हे पाहिले तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित झाली. कारण तिचं पोट एकदम खपाटीला गेलं होतं. तिने आपल्या पोटावरून हात फिरवला. प्रजापती कश्यपजी पण भगवंताने आपल्या योगमायेने शरीर धारण केले पाहून विस्मित झाले आणि ते आपला पुत्र रूपाने आले त्या भावनेनेच नाचायला लागले. कश्यपजी इतके वयोवृद्ध असून भगवान आपल्या पोटी आले ह्या कल्पनेने ते नाचायला लागले आणि जय हो जय हो म्हणून भगवंताचा जय जयकार करायला लागले. स्वयं अव्यक्त चित्स्वरूप आपण आहात. त्यांनी परीक्षित राजा हे सांगतायत की कश्यप काय म्हणतायत ते परीक्षिताला ते सांगतायत की हे परीक्षित, ते म्हणतायत की स्वयं अव्यक्त आहात. परम कांतिमय आभूषण व आयुधांनी युक्त असे शरीर आपण ग्रहण केले आहात. आज आपण कश्यप आणि आदितीला पितामाता बनवलेला आहे. किती आपण म्हणजे एक उत्तम नट आहात. किती सहजच लीला आपण वेश बदलता. ही आपली लीला आम्हाला प्रिय आणि अद्भुत आहे. कारण त्यांच्या घरात पुत्र रूपाने आलेत ना, त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला खूप प्रिय लीला आहे आपली. अशी लीला कधी होईल असं वाटलं नव्हतं. भगवंतास वामन ब्रह्मचारीच्या रूपात
आणि मग ते जे काही चतुर्भुज भव्य रूप होतं त्याचं हळूहळू लहान 5 वर्षाच्या बटूच्या रूपात भगवान प्रकट होतात, म्हणजे अवतार घेतात, रूप धारण करतात आणि कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करायला त्यांना सुचवतात आणि त्यांचा उपनय संस्कार होतो. गायत्रीची अधिष्ठात्री देवता स्वयं सविताने त्यांना गायत्रीचा उपदेश केलाय. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत संस्कार केलेत. कश्यपांनी मेखला दिलाय. पृथ्वीने कृष्ण मृगाचे चर्म दिले. वनांचे स्वामी चंद्रमयाने त्यांना दंड दिला. माता आदितीने कौपिन व कटिवस्त्र दिले. आकाशाचे अभिमानी देवतांनी वामन वेशधारी भगवंताला छत्र दिले. परीक्षित, अविनाशी प्रभू ब्रह्माजींनी कमंडलू दिला. सप्तर्षींनी कुश दिले. सरस्वतीने रुद्राक्षाची माला समर्पित केली. अशा रीतीने माता वामन भगवंताचा उपनयन संस्कार पूर्ण झाला. यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षापात्र दिले आणि सती शिरोमणी जगज्जननी पार्वती मातेने पहिली भिक्षा मातृदेवो भव म्हणून त्यांनी भिक्षांदेही म्हणून जे देतात, काय म्हणतात आपण त्याला, हो, प्रत्येक मुंजीमध्ये तो संस्कार महत्वाचा असतो. आई त्याला भिक्षा घालते, हे जे पहिला संस्कार असतो ती पहिली भिक्षा माता उमेनी घातलेली आहे, म्हणजे भगवती पार्वती मातेने ती भिक्षा घातली. अशा प्रकारे सर्व लोकांनी बटू वेशधारी भगवंताचा सन्मान केला आणि ब्रह्मर्षींमध्ये भरलेल्या सभेत ते ब्रह्मतेजामुळे खूप शोभायमान दिसत होते. अत्यंत सुंदर असं ते 5 वर्षाच्या बालकाचं देखणं रूप बघून, आणि बाललीला ह्या अवतारात झालेल्या नाहीये. ह्या अवतारात अजिबात बाल्यावस्थेत प्रकटलेत किंवा वगैरे उल्लेख नाही एकदम. कारण हिला माता अदितीला सुद्धा ते 5 वर्षाचे, म्हणजे ते आपल्या कार्यभाग साधण्यासाठी लवकरात लवकर म्हणजे अपत्य हवं असतं, आणि हे भगवंत तर अवतार घेतात म्हणून 5 वर्षाच्याच वयाने त्यांनी अवतार धारण केलेला आहे. त्यानंतर त्यांनी भगवंताने स्थापित व प्रज्वलित अग्नीच्या कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली. म्हणजे यज्ञोपवीत धारण केल्यावर ज्या म्हणजे यज्ञाद्वारे ज्याचा जो यज्ञ करायचा असतो तो यज्ञ रीतीने त्यांनी केला व समिधांचे हवन केले. भगवंताच्या लहान रूपानुरूप सारे अंग छोटे छोटे त्यांचे खूप मनोहर दिसत होतं, दर्शनीय होतं. आणि मग हा बटू आता सगळ्यांना मात्या पित्यांना वंदन करतो. आणि आता म्हणजे आपलं काम आहे आई वडिलांना वंदन करणं, हे म्हणून मनुष्य धर्म स्वीकारलाय म्हणून एक ही वेगळी लीला, मात्या पित्यांना वंदन करतात आणि जातात. नर्मदा नदीच्या तटावर एक भृगुकच्छ नावाचे फार सुंदर स्थान आहे. तेथे भृगुवंशी ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करत होते. आता ते कुठं जात आहेत ते सांगतायत की त्या लोकांनी दुरूनच वामन भगवंताला पाहिलं. त्यांना इतकं विलक्षण तेजस्वी हा मुलगा कोण येतोय, जे मुलगा आहे हे कळतच नसतं. लांबून फक्त एक आकृती येते आणि काहीतरी तेजस्वी काहीतरी चालत झपझप झपझप पावले टाकत येतंय, एवढंच दिसत होतं की जणू काही सूर्यदेवच पुनश्च उगवलाय की काय वाटावं असं ते तेज होतं. परीक्षित, वामन भगवंताच्या तेजाने ऋत्विज यजमान सदस्य सर्वच्या सर्व निस्तेज झाले. ते त्याच्या बलीच्या यज्ञाच्या म्हणजे यज्ञ मंडपामध्ये पोचले. ते लोक विचारायला लागले की यज्ञ पाहायला प्रत्यक्ष अग्नी आलाय का सूर्य आलाय? यज्ञाच्या दर्शनास हे सनत कुमारांपैकी कुणी आलेत का? भृगूचे पुत्र शुक्राचार्यादी आपल्या अनेक शिष्यांसहित कल्पना करत होते. म्हणजे प्रत्यक्ष हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य सुद्धा विचारात पडले की हे काय आहे, म्हणजे कोण आहेत, काय चाललंय. आणि त्याच वेळी त्यांच्या हातात मात्र छत्र, दंड, पाण्याने भरलेला कमंडलू हे घेऊन अश्वमेध यज्ञपाठ जवळ त्यांच्या घेऊन उपस्थित झाले. त्यांच्या कमरेला
मुंजीचा मेखला होता, म्हणजे नुकतीच मुंज झाली याचं ही लक्षणं सगळी होती. मुंजीचा मेखला होता, गळ्यात यज्ञोपवीत धारण केलेले होते, बगलेत मृगचर्म होते, डोक्यावर जटा होत्या. नवीन 16 ब्रह्मचारी ब्राह्मणाच्या वेशाने, अर्थात आपल्या मायेने ब्रह्मचारी बनलेल्या वेशात भगवंताने यज्ञ मंडपात प्रवेश केला. तेव्हा भृगुवंशी ब्राह्मण त्यांना पाहून आपल्या शिष्यासमवेत त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन निष्प्रभ झाले. सर्वच्या सर्व अग्नीसह उठून उभे राहिले आणि त्यांनी त्याचं स्वागत केलं. म्हणजे त्या यज्ञातला अग्नी सुद्धा उठून उभा राहिला आणि त्यांनी भगवंताचं स्वागत केलं हे सांगितलंय. भगवंताच्या लहान रूपानुरूप सारे, म्हणजे जो त्यांनी अवतार ग्रहण केला होता ते छोटे छोटे सगळे, त्याचे 5 वर्षाच्या वयाच्या मुलाचे सगळे अवयव त्यांचे होते. छोटे पाय, हात, एखादं लहान, पण तेज मात्र अनुपम होतं. पण अवयव वगैरे सर्व लहान मुलाला शोभतील असे होते. त्या रूपाच्या दर्शनाने सगळे दंग राहिले. ते जे यज्ञ करते होते ते ऋत्विजान सहित सर्वजण. आणि मग स्वागत वाणीने अभिनंदन करत त्यांचे पाय बलीने धुतले. संगरहित महापुरुषांना पण अत्यंत मनोहर वाटणाऱ्या वामन भगवंताची पूजा केली. त्यांचे चरणकमल धुतलेले पाणून परममंगलमय आहे. त्याने जीवाचे सार पापताप धुवून जाते. स्वयं देवादिदेव चंद्रमौळी भगवान शंकराने अत्यंत भक्तिभावाने आपल्या मस्तकी धारण केले. आज ते चरणामृत राजा बली, जो धर्माचा मर्मज्ञ आहे, त्याने स्वतःच्या मस्तकी धारण केले आणि अतिशय प्रेमाने मस्तकावर ते चरण धुतलेलं, क्षाळन केलेलं जे पाणी आहे ते आपल्या मस्तकी त्यांनी घेतलं. त्यांचं बली म्हणाला की हे ब्राह्मण कुमार, आपण आलात, छान झाले. माझा नमस्कार आहे आपणास. मला आज्ञा करा की मी काय सेवा करू. म्हणजे असे वाटते की प्रत्यक्ष तपच ब्रह्मरूप घेऊन ब्राह्मण रूपात इथं हजर झाले. आपण मूर्तिमंत तपस्वी आहात, इतकं विलोभनीय आपलं तेज पसरलेलं आहे, तुमचं काय वर्णन करावं. म्हणून बली साक्ष, म्हणजे शब्दानीच त्यांना शरण जातो. आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त होत आहेत. माझा आज वंश पवित्र झालाय. आज माझा हा यज्ञ सुफल झाला. हे ब्राह्मण कुमारा, आपले पाय धुतल्यामुळे माझे सारे अंग पवित्र झाले, माझे विचार पवित्र झाले. मी आपल्या चरणामृताचं जे पाणी आहे, जे अमृत आहे, ते माझ्या मस्तकी लावल्याने माझे विचार पवित्र झाले. माझ्या मस्तकात असणारे अविचार, म्हणजे काय म्हणतात, मलविचार, दैत्य विचार यांचा नाश झाला. अग्नीमध्ये आहुती दिल्याने जे फळ मिळते ते अनायास मला आपल्या चरणांची चरणपूजनाने मिळाले. आपल्या या छोट्या छोट्या पावलाने व ती धुण्याने ही पृथ्वी पवित्र झाली असं वाटतंय. इतकं म्हणजे सुरेख रूप आपलं आहे. हे ब्राह्मण कुमारा, असे वाटते की आपण काहीतरी इच्छित आहात, कोणत्या तरी हेतूने माझ्याकडे आलेला आहात. म्हणजे बली राजा दैत्यांचा असतो, त्याने इंद्रावर पण स्वारी करून स्वर्गावर, म्हणजे स्वर्गावर स्वारी करून इंद्राला जिंकलेलं असतं. त्रैलोक्याचा राजा असतो. हे सगळं असून एका संवेदनशील किती भक्त असतो, त्यांनी किती सहजपणे भगवंताच्या मनातली भावना ओळखली की तो आलाय तर आलाय देव, म्हणजे कोण हा ब्राह्मण कुमार असं नाही. ते म्हणतात की निश्चित मला असं वाटतंय की कोणत्या तरी विशिष्ट कामनेने आपण आला आहात. आपण जे इच्छिता ते मला मागा, कारण भिक्षा ग्रहण करायला आला आहात हे तर नक्कीच आहे, आणि मी तुम्हाला किती देऊ शकतो याची आपण कल्पना करणार नाही, कारण मी हा म्हणजे त्रैलोक्याचा राजा आहे. तुला हवं तेवढं, म्हणजे तुलाही म्हणत नाही, आहो जावं करून बोलतात. त्या बाल ब्रह्मचार्यापुढे ते पूर्ण नतमस्तक झालेले असतात. राजा बली ते म्हणतात की किती गायी हव्या, सोने, सामुग्री, सुसज्ज घर, पवित्र अन्न, म्हणजे पिण्याच्या वस्तू, तुला विहारासाठी सरोवरे, विवाहासाठी ब्राह्मण कन्या, संपत्तीने भरलेली गावे, हत्ती, घोडे, रथ, काय हवं ते माग. तू जेवढं मागशील तेवढं द्यायला मी समर्थ आहे. अगदी अवश्य ते सर्व माग आणि हवं तितकं माग. म्हणजे गाव म्हटलेलं नाही,
म्हणजे संपत्तीने भरलेली गावे, घोडे, रथ, हत्ती, किती गोष्टींचा उल्लेख, जेवढ्या मला शक्य आहे तेवढ्या गोष्टींचा स्वतः बलीने उल्लेख केलाय. आणि ते तू माग. आणि गायी, सोनं, सामुग्री, सुसज्ज घरं. पण हे सगळ्यात बली इतके हा बटू, छोटा बटू, इतका शांतपणे, तटस्थपणे, बलीकडे एकाग्रपणे हसत, छोटासा गाल वाकडा करून हसत बघत असतात. त्याचं खूप सुरेख वर्णन केलेलं आहे भागवतकारांनी, त्यावर टीका केलेली आहे की अरे, तुझं मी काय तुम्हाला काय देणार, तुझं भाग्यच हिरावून घ्यायला मिळालं. आणि तेही तुला काय कळणार आहे बाबा, तू किती देतोयस, ते सगळं तुटपुंज आहे. मी जे मागणार आहे त्याच्या पुढे हे सगळं तुटपुंज आहे, असं त्याचं एक भाव आहे, असं त्यांनी सांगितलंय. आणि मग बलीचं हे सगळं वचन ऐकून, धर्मभावाने भरलेलं अतिशय मधुर वाचन ऐकून भगवान वामनांनी खूप प्रसन्न हसले, त्याचं अभिनंदन केलं. आणि मग देव म्हणतायत की राजन, आपण जे काही म्हणालात ते आपल्या कुल परंपरेला अनुसरून आहे, धर्मभावाने परिपूर्ण यश वाढवणारे आहे, अत्यंत मधुर असं आहे. आपण त्याला योग्य असे वागणार नाही असं शक्य आहे का? आपले दादाजी म्हणजे भक्त प्रल्हाद हे माझे परमप्रिय, म्हणजे हे स्वतः सांगत नाहीत, मनात त्यांच्या देवांच्या येतं, हे श्रेष्ठ भगवंताचे भक्त होते. चुकून त्यांनी प्रकट रूप केले असं बोलून गेले. ते म्हणतात की भगवंताचे श्रेष्ठ भक्त आपले दादाजी म्हणजे आजोबा होते. त्यांच्या म्हणजे परलोक हितकारी धर्माच्या संबंधात भृगुपुत्र शुक्राचार्यांना जे प्रमाण मानता, त्याचबरोबर आपण कुलवृद्ध पितामह परमशांत प्रल्हादजींची आज्ञा पण प्रमाण मानता. आपल्या वंश परंपरेत कधी कोणी धैर्यहीन नाही, सर्वजण अत्यंत धैर्य पुरुष आहात, उदार चरित्र आहात. असा कोणीही झाला नाही की ज्याने कधी ब्राह्मणाला दान दिले नाही. आता देव अतिशय कुशलतेने त्यांचं दातृत्व शक्तीला एक प्रकारची प्रेरणा देत आहेत. आणि त्यांनी आपणहून काहीतरी मागावं किंवा आपणहून द्यावं, आपल्याला जे मागायचे त्या मागण्याला दुजोरा मिळावा, ह्यासाठी देव म्हणतात की तुमच्या कुळात असं कोणीच झालं नाही आणि कधी होणंही शक्य नाही की ज्यांनी ब्राह्मणाला दान दिले नाही. कुणाला एकदा काही देण्याची प्रतिज्ञा केली की त्या मागाहून विसरून पण कधीही गेलेले नाहीत. दानाच्या वेळी याचकाची इच्छा ऐकून, लढाईच्या वेळी शत्रूची ललकारी ऐकून जो तोंड फिरवतो असा कोणीही तुमच्या कुळात झाला नाही आणि होणारही नाही. आपल्या कुळात भक्त प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभायमान आहे, जसे चंद्रमा आकाशात शोभायमान आहे. असं भगवंतानी अतिशय श्रेष्ठ स्तुती करत त्याच्या कुळाची स्तुती केली, राजाच्या दान परंपरेची स्तुती केली आणि त्याच्या भक्तिमय जी परंपरा लाभली आहे त्याची स्तुती करत देव त्याला म्हणजे कुठून तरी आनंदित करतात, त्याचं मन उल्हसित करतात. आणि हे सर्व देवांनी असं बोलत आहेत त्यांनी बलिराजा खूप सुखावतो. जे उपस्थित असतात ते सर्वजण आनंदित होतात, कारण ते सर्व दैत्यच असतात. आणि मग हे शुक्राचार्य म्हणतात, हा किती गोड बोलतोय मुलगा, हा कोण असेल बुवा. आणि मग शुक्राचार्य आपल्या दिव्य दृष्टीने त्याला पाहायला सुरुवात करतात. बाकीचा कथाभाग आपण उद्या बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा.
प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.